खूप दुर्दैवी घटना आहे. देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील तात्काळ त्या ठिकाणी गेलेत, गृहमंत्री असतील, सर्व त्याच्या खात्याचे मंत्री असतील तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलेत. सर्वांनी संवेदना व्यक्त केल्या. अतिशय युद्धपातळीवर सर्व त्या ठिकाणी जी यंत्रणा हल्ली, सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते. निश्चित हे कर्तव्यच आहे आमचं. पण ज्या पद्धतीने विरोधक बोलत आहेत मला कळत नाही. म्हणजे युद्ध झालं तरी पण त्याची 30 टिप्पणी असते. एवढा मोठा अपघात झाला तरी अशा पद्धतीने अगदी खालच्या भाषेमध्ये ते वाटेल तशा भाषेमध्ये त्या ठिकाणी बोलत आहेत. मला वाटतं यांना म्हणजे गांभीर्य कधी कळेल खऱ्या गोष्टीचं हे मला आता कळत नाही. म्हणजे या युद्धाच्या वेळेलासुद्धा अमित भाईंनी राजीनामा द्यावा, पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, असे बालिश स्टेटमेंट ते करत आहेत. त्यांना काही देशाशी घेणं देणं नाही. जे बिचारे एवढे मृत पावलेत त्यांच्याशी, त्यांच्या नातेवाईकांशी त्यांना काही परिजनांशी घेणं देणं नाही. आणि फक्त आपली राजकीय पोळी कशी वाचता येईल, सरकारवर बोट कसं दाखवता येईल. आता इतके वर्ष झाले एअर इंडियाच्या विमानाने आपण प्रवास करतो आहोत. राष्ट्रात असेल, आंतरराष्ट्रीय असेल, देशामध्ये असतील, आपण बघतो आहोत. अपघात झाला ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं शोधली जातील. पण सरकार जबाबदार आहे. सरकार असं आहे. मला वाटतं अशा वेळी म्हणजे ज्या वेळेला देश संकटात होता अशा वेळी तुम्ही गंभीर नाही. ज्या वेळेला एवढी मोठी घटना घडली, तेवढी दुर्दैवी घटना घडली, अशा वेळीसुद्धा तुम्ही वाटेल तसे टीकाटिप्पणी करतात, आपल्या अकलेचे तारे तोडतात. मला काय बोलावं या लोकांबद्दल, यांची खरं तर खीव यायला लागलेली आहे.